शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावरती थेट पॉलिसी जरी अशी काही नसली तरी जी काही आता अस्तित्वात असणारी धोरणं आहेत त्याचा काही ना काही परिणाम शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर होतोय आणि तो सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूंनी असू शकतो. तर मी प्रत्येकाला विनंती करेन की तुम्ही तुमचे विचार कृपया या विषयावरती मांडावे. केवळ शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर नाही तर समाज मनावर या धोरणाचा परिणाम होतो असं मला अगदी आग्रहाने म्हणावंसं वाटेल. समाजात आज सगळेजण बहुतेक माझ्याशी सहमत असतील की शिक्षक या पेशाला आदर नाही. मी ज्या काळात शिकत होते त्या काळातले माझे शिक्षक आणि त्यांच्याविषयी आम्हाला वाटणारा आदर आणि आज आपण जर का परिस्थिती पाहिली तर आपण शिक्षक म्हणूनही मान्य करू हे की आपल्याला समाजात आदर नाही. आणि अगदी वास्तव बघायचं झालं तर त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की शिक्षक कोण होणार याचे जे आपण क्रायटेरियाज ठेवलेले आहेत ते पण अतिशय ढोबळ आहेत. कॉर्पोरेटमध्ये तुम्ही इंजिनियर होता, MBA करता, आणखीन काही स्पेशलायझेशन करता, तेव्हा तुम्ही डॉक्टर होता. MBBS व्हायला किती वर्ष लागतात, त्याच्यानंतर स्पेशलाइज झाल्यानंतर मग तुम्ही डॉक्टर होता. किंवा आता राधाने डान्स थेरपी, डान्स अँड मुवमेंट थेरपी केली, त्याच्या आधी मानसशास्त्राचा अभ्यास केला, काही काळ स्वतः प्रॅक्टिस केली आणि मग नंतर ती डान्स मुवमेंट थेरपी 2 वर्ष शिकली. हे सगळं आहे. आणि BEd मी 9 महिने अभ्यास करून BEd झाले, फक्त 9 महिने, त्यातले सुद्धा दिवाळीची सुट्टी वगैरे घरात. आणि तो अभ्यासक्रम इतका सोपा होता की मला शिकवण्याचा अनुभव होता. अनेक प्रोफेसर्स मला सांगायचे मग हा विषय तू घे बरं का. मला खुश व्हायचे, मी आनंदाने घेतला. पण याचा अर्थ मला नवीन आव्हान समोर काही नव्हतं. मी 10 वर्ष शिकवलं होतं तेवढं बास होतं. आणि उलट मी BEd नसल्यामुळे मी अधिक मोकळेपणाने शिकवलं. तर हा जो मानसिक आरोग्याचा प्रश्न आहे त्यात ते मूलभूत विचार शिक्षक कोण होऊ शकतं याच्यावर आहे. आणि मला नितांत आदर आहे शिक्षकांबद्दल आणि त्यांच्या समस्यांबद्दल. पण इथे कुठेतरी मूळ सुरुवातच करताना आपण जर उदाहरणार्थ माझी क्षमता एवढी आहे आणि मला काम या लेवलचं दिलं, तर असं जर का असेल तर मला माझ्या कामाचं महत्व जाणवणार नाही. माझी क्षमता एवढी आहे आणि कामही ते तसंच दिलं तर मी आरामात काम करू शकेन. पण माझी वाढ व्हायची असेल, मानसिक वाढ, तर मला थोड्याशा आव्हानाची गरज आहे. आणि माझी क्षमता इथे आहे आणि मी शिकवते, थोड्या वरच्या लेवलचं आहे, तर त्या केसमध्ये मला शिकवण्यात आनंद मिळेल. माझी क्षमता ही आहे, अरे मला हे शिकायला हवंय, मला हे शिकायला हवंय, हा उत्साह शिक्षकाच्या मनात येईल. कारण आव्हान नसल्यानंतर लेथार्जी येते आणि ती अत्यंत साहजिक आहे. आपण जे सागर सरांनी हे केलं, माणसाचा मेंदू जो आहे त्याला थोड्याशा स्ट्रेस ज्याला म्हणतात, आव्हानाची गरज असते. तर मला असं वाटतं हा धोरणात्मक आपण बोलतो आहे तर इथूनच सुरुवात व्हायला पाहिजे असं खूपच महत्वाचा दृष्टिकोन आहे. कारण धोरणाचा विचार जेव्हा मी पण सुरू केला पहिल्यांदा तेव्हा मला असं वाटलं की हा शैक्षणिक धोरणात विचार पाहिजे, पण हा अगदी मुळात आपण एकदम हात घालतोय. साधना मॅमना मी विचारेन त्यांचं ह्या विषयावरचं मत, पॉलिसी आणि हो. मी 2-3 अंगांनी ह्याचं उत्तर देईन. कारण मला वाटतं एक प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून NEP राबवलेल्यातली मी आहे इथे बसलेली. आणि त्यामुळे ही आव्हानं काय आली ह्याचं अगदी पटकन उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. कारण तुम्ही जर आमच्याकडे पाहत असाल तर आमचा अनुभव बघता 100 वर्षाचा अनुभव, आता डू द मॅथ, पण जो आहे तो वेळ त्याच्यात न्याय द्यायचा प्रयत्न करीन. तर एक अशी गोष्ट आहे की धोरण जाहीर होतं आणि धोरण तयार होतं, ह्याच्यात फरक असतो. इथे NEP 2020 जाहीर झालं
आणि ज्याला आता मी प्राध्यापकांचं प्रशिक्षण करते, शालेय शिक्षकांचंही केलेलं, विविध लिडर्सचं केलंय, किंवा म्हणजे 37 वर्ष केलंय. त्यामुळे माझा डेटाबेस तुम्ही बघू शकता की अनेक धोरणात्मक बदलांमध्ये काय काय स्थित्यंतर आली हे मला माहिती. तर हे धोरण तयार जेव्हा होतं तेव्हा ते पार्टिसिपेटरी असतं. म्हणजे जे स्टेक होल्डर्स आहेत, मग ते पालक, विद्यार्थी, सगळ्या प्रकारच्या लेव्हल्सचे शिक्षक, संस्था, प्रशासन हे मिळून तयार करतात. आणि आपल्याकडे अशी तयार झालेली धोरणं पण आहेत. आणि मी म्हटलं की मी त्याचा स्वतः घटक होते डेलिव्हरेबलचा. आणि इन्स्टिट्यूशन रेडी होतो का आपण, तर मला नाही वाटत. ज्या ज्या आपल्याकडे इतकं व्हेरिएबिलिटी आहे ना, ज्यातली आदिवासी भागातल्या पाड्यावरच्या शाळांपासून ते प्रायव्हेट शाळा, जर आपण शालेय बोलत असलो, आणि आमच्याकडे हायर एज्युकेशन म्हणजे जवळजवळ तेच. तर अक्रॉस द स्पेक्ट्रम रेडीनेस नव्हतं. आणि मग हे धोरण जाहीर झालं, तर ते सहभागातून जर तयार झालं असतं तर आपण स्टेप बाय स्टेप गेलो असतो. आणि त्याचा सर्वात जास्त सगळ्यांच्याच मानसिक आरोग्यावर, सगळ्या स्टेक होल्डर याच्यावर झालेलं आहे. एवढं बोलायला 25-30 मिनिटं नाही आहेत माझ्याकडे, पण मी तुम्हाला संक्षिप्त सांगते की इथे फक्त मानसिक आरोग्य म्हणजे त्या व्यक्तीचं जे शरीर मनाचं आहे, ते मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून परत 34 वर्ष प्रॅक्टिस करते, त्याच्या आधारे सांगते. तर तो एक भाग झाला व्यक्ती म्हणून. पण त्यांच्याकडून जे परफॉर्मन्स एक्सपेक्टेड आहे आज, आणि मला खात्री आहे हे शिक्षक जे इथे बसलेले आहेत, तो परफॉर्मन्स या गेल्या 5-6 वर्षात ऍम्पअप झालाय त्याचं एक्सपेक्टेशन. म्हणजे ते रेस टू एंड झाले. आणि त्यातून जो एक प्रचंड बर्नआउट झालाय तो मागच्या 20, 25, 30 वर्षात झाला नव्हता. म्हणून आज जगभर अभ्यास होतोय की त्या शिक्षकांचं मोटिवेशन जर तुम्ही नाही वाढवलं, म्हणजे 2 M's, मोटिवेशन टू वर्क आणि त्यांचं मेंटल हेल्थ, हे दोन्ही हॅज टू गो हँड इन हँड. सिस्टमिक, मग अशी राधा बोलली तर तोच मुद्दा आहे की हे इंटरसेक्शनल आहे. शिक्षक नावाचा एकाच प्रकारचा प्राणी नाहीये. त्याचं जेंडर कास्ट क्लास तर आहेच, पण कंत्राटी शिक्षक, टेम्पररी शिक्षक, माझ्यासारखी प्राध्यापक, ग्रांटेबल प्राध्यापक, म्हणजे एक उतरंड आणि हायरार्की आहे. नियम मात्र तेच आहेत परफॉर्मन्सचे. सो मला, कारण मी 5-6 रोल्स केले इव्हन ऑन कॅम्पस. कम्युनिटी सायकोलॉजिस्ट, काउन्सिलिंग सेल चालवणारी, प्रशिक्षणही देणारी आणि केअर घेणारी. त्यामुळे माझ्याकडे एक मोठं वेब सिरीज आहे. मी आजकाल म्हणते की हे वेब सिरीज आहे. तर मला काय दिसलं की विविध, कोणावर सर्वात जास्त, म्हणजे आता आपण मानसिक आरोग्य शिक्षकांचं म्हणतोय, तर सर्वात वल्नरेबल कोण, तर कंत्राटी, ज्यांना एवढी अनसर्टन्टी आहे. आणि मग तुम्ही मगाशी एक दोस्त बोलले की माझी शाळा आणि हे किती कुठे माचावरती, तर ऑब्व्हियसली हे पण आहे. काय जॉग्रफीज आहेत, काय प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आय कॅन गो ऑन अँड ऑन. तर हे असं गोळा बेरीज नक्की नाहीये. आणि मग काय करायला पाहिजे, पुढचे 11 प्रश्न पाठवले होते. मला माहित नाही वेळेमुळे किती बोलायला, आज वेळेचीच मर्यादा आहे, पण खूप काही होऊ शकतं. आणि मी परत एकदा जस्ट थोडक्यात फक्त 2च हे सांगते, परत माझी टर्न येईल. तर आम्ही काय केलं इन्स्टिट्यूशनली की सेल्फ केअर, तर मग अशी ती बोलली, पण सेल्फ केअर आमच्या विद्यार्थ्यांना ट्रेन केलं. आणि ते सगळ्यात टर्शरी होतं, म्हणजे त्याच्यात सेवक पण आले, फक्त शिक्षक नाही. ही अख्खी हायरार्की त्यांच्याकरता सेल्फ केअर घेतो, पण त्यांनाही शिकवतो की तुम्ही आपलं सेल्फ केअर मग कसं घ्यायचंय, म्हणजे ते आमच्यावर अवलंबून राहणार. बरोबर, नाही तर आपण परत एक डिपेंडंट स्ट्रक्चर, आणि मग कोणीतरी आमच्याकरता काही करा हे करतो. आणि बरंच काही सांगायचं. 2 महत्वाचे मुद्दे आले ताईंनी सांगितलं, हेमाताईंनी तसं, की मुळात शैक्षणिक धोरण किंवा कुठलंही धोरण शिक्षक हायर करण्यापासूनच एक विचार करणं, किंवा आता इंटरसेक्शनॅलिटीचा विचार आला तर तसा जर तुम्ही मोटिवेशनचा पण ताईंनी उल्लेख केला साधना ताईंनी, तर तुम्ही आता अर्थात त्यात एकदम सक्रिय सरांचं कामच आहे. तर तुम्ही या धोरणांकडे कसं बघता? मुळात शैक्षणिक धोरण 2020 NP जे आता आलेलं आहे,
पूर्ण शिक्षणाचा जर आपण विचार केला गुरुकुलपासून तर आजपर्यंतचा, म्हणजे आजच्या शैक्षणिक धोरणात किंवा आज शिक्षक नेमताना, आता शिक्षक नेमताना किंवा अडथळ्याची शर्यत पार करायला लागते. बीएड, बीएड, टीईटी, नंतर त्याच्यानंतर आमचं पोर्टल, टेट, आणि मग इंटरव्ह्यू आणि मग नोकरी. त्याची काय मानसिकता होत असेल हा पहिला भाग आहे. म्हणून मला असं वाटतं की मला गंमत म्हणजे किस्सा मुद्दाम सांगायचं, एक शिक्षक माझ्याकडे आले, आमच्या काही लोकांना माहित असेल तर आमच्याकडे 3 ग्रंथ चालतात, बरोबर ना. एक चालते आमची शाळा संहिता, दुसरं आमचा म्हणजे 2009चा कायदा, आणि तिसरं आहे आमचं ते शिक्षकांसाठी 2009ची आमची सेवा शर्तीच्या नियमावली 1982. त्याच्यात लिहिलेलं की शिक्षक कसा असावा. पूर्वीचा शिक्षक तर खरं 6वी पासच असायचा, 7वी पास. तोही शिक्षक जे शिकवत होता त्या एवढं ज्ञान त्याच्याजवळ असायचं. आणि मग एक शिक्षक माझ्याकडे आला, मला म्हणला सर MSc मायक्रोबायोलॉजी आहे आणि मी मुंबईवरून सगळं सोडून रत्नागिरीला आले, मला मग आठवलं. आणि आमची शिक्षण अधिकारी काही मान्यता देत नाही. आता ते मान्यता का देत नाही, तर मायक्रोबायोलॉजी हा आमच्या संहितेत नावच नाही त्याचं. त्या विषय नंतर आला, त्या काळात नव्हतंच ते. आणि तुला मान्यताच मिळाली नाही, तोपर्यंत हा विषय ऍड होत नाही. सर मला चांगलं शिकवता येतं. मग त्याला गमतीने मी म्हटलं शिकवायला माणूस शिकलेला असलाच पाहिजे असं काही, हे पहिलं लक्षात घ्या. मुळात आमचं काय झालंय माहिती, आमचे सगळे शिक्षक म्हणजे समाज, धोरणकर्ते आणि सगळ्यांनाच अजून कळायला तयार नाही की आम्ही शिक्षण कसं घ्यायचं. आम्ही पाहिजे तसं शिक्षण घेत नाही, आम्ही मिळतं तसं शिक्षण. आणि याचा परिणाम ग्रामीण भागात फार आहे. पूर्वी कधी शिकते तर त्या गावात 12वी असेल तर, नाही तिचं 10वीत लग्न होतं. ती ग्रॅज्युएट कधी होते जर गावात कॉलेज असेल तर, आणि तेही ठराविक असेल तरच. म्हणजे इंजिनियर व्हायच्या लायकीची असेल तर तिला म्हणतात तू नाही तू आर्ट्स कर. म्हणजे हा दुसरा प्रकार आहे. आणि मग शिक्षकांची मानसिकता यावर येते की शिक्षक मुळात शिक्षकांनी शिक्षक होण्यासाठी यावं. हे आहे का पागचोरे सर? नाही. मी शेवटची टीईटीची परीक्षा घेतली रिटायर व्हायच्या अगोदर, तेव्हा 3.5 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. पास किती होता, निकाल किती लागायचा? 3%. घोटाळा झाला तो भाग वेगळा. त्याचाही साक्षीदार मी आहे. आणि मी बाहेर आहे, नाही तर मी पण जेलमध्ये असतो, पण मी प्रामाणिकपणे नोकरी केली म्हणून मी बाहेर होतो. सांगायचं तात्पर्य असं, आता हा काही सांगण्याचा मुद्दा नाही, पण सांगायचं म्हणतं असं की मग एवढी माणसं आली कशाला, आता नाही येत आमच्याकडे. शिक्षकाला जी सिक्युरिटी होती म्हणून मानसिक मुळात शिक्षकांनी आम्ही ट्रेनिंग मध्ये नेहमी गमती सांगतो, शिक्षण झालाच ना लग्न केल्यासारखं आहे. एकदा केली ना बायको शेवटपर्यंत सांभाळ, लावला आणि केळा, नसेल जमत तर सोडून जा ना, असं शिक्षकाचं मानसिक आरोग्य. मुळात तो स्वतः त्याच्यासाठी तयार असला पाहिजे. येस मी झालोय शिक्षक, मला हे करायचंय. आणि मग आता जी धोरण ट्रेनिंग होतात, नाही होत नाही असं नाही, कदाचित हा नाव नसेल शिक्षकाचं मानसिक आरोग्य, पण आम्ही अनेक ट्रेनिंग घेतली. म्हणजे मी आता 93 पासून ट्रेनिंग घेतली, 2022 पर्यंत घेतोय. ट्रेनिंग घेतली, सपोर्ट दिला, मानसिकता दिली, पण मुळात त्याची मानसिकताच नसेल तर होईल काय, हे स्वतः स्वीकारायला लागतं. म्हणून धोरणं आली. आणि आताच जे NEP आहे, NEP मध्ये तर फार सुंदर वाक्य दिले आहे, बदलाचे प्रणेते म्हणजे शिक्षक. त्याची हेडिंग येते चॅप्टरचं आमच्या धोरणातलं. मग एवढं, आणि त्याच्यासाठी काय क्रायटेरिया असाव्यात, मानसिकता कशी असावी, यासाठी धोरणात चर्चा केलेली आहे. कदाचित अंमलबजावणी कमी पडत असेल एवढं. एक राऊंड आपण घेऊ आणि म्हणजे टीईटी आणि बोलूया. परीक्षांचं आहे. येस. गोपाचा खरंच आभार मानेल मी की आमच्या शिक्षकांच्या मानसिक आरोग्याचा त्यांनी आज विचार केलेला आहे. आपण म्हणता की धोरणं असतात, हे शिक्षकाच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम करतात. आता आपण जर दोघं बाजू जर पाहिजे तर निश्चित सकारात्मक आणि नकारात्मक दोघेही त्याच्यावर परिणाम होत असतात. परंतु जर शिक्षकाने जर मानसिकताच बदलली तर मला नाही वाटत कोणाचं मानसिक आरोग्य बिघडेल. कारण आपण पाहतात चित्रपट सृष्टीमध्ये आज सुद्धा अमिताभ बच्चन चित्रपट सृष्टीमध्ये काम करत आहे. का करत आहे? त्यांनी काळानुरूप स्वतःमध्ये बदल करून घेतला. तुम्ही पाहिला असेल लाईफ बॉय साबण आपण पूर्वी कसा वापरत होतो आणि आता कसा वापरतो. नोकिया फोन दिसतो का आता आपल्याला? जेव्हा फोन सुरू झाले तेव्हा नोकिया फोन होता, पण आता कुठेही दिसत नाही. म्हणजे त्यांनी काळानुरूप बदल केला नाही. म्हणून शिक्षकांनी सुद्धा जी ध्येय धोरणं असतात, शैक्षणिक धोरणं असतात, ही सुद्धा जर विचार जर केली, ही काळानुरूप बदललेली आहे.
आणि त्याचा जर आपण थोडा जर असा चांगला अभ्यास केला आणि आपल्यामध्ये जर बदल करून घेतला तर मला असं वाटतं कुठेही आपलं मानसिक आरोग्य बिघडू शकणार नाही. म्हणून शिक्षकाने काळानुरूप बदल करून घेणं हे सर्वात महत्वाचं. ओके. ओके. मला जे 2-3 प्रश्न मांडायचे तर एक असं आहे की आपल्याकडे आपल्या देशात खूप चांगले चांगले पॉलिसीज आहेत, त्या धोरणं आहेत, तर त्यांचं इम्प्लिमेंटेशन किती होत आहे हे तेवढंच महत्वाचं आहे. एनईपी जर म्हटलं तर त्याच्यात शिक्षणाचं मानसिक आरोग्य, शिक्षकांचं मानसिक आरोग्य सांभाळायला रेड्युस्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बर्डन हे एक त्याच्यात एक धोरणामध्ये ते एक क्रायटेरिया आहे की तुम्हाला जे रोज आज ह्या सर्वेला जा, उद्या त्या सर्वेला जा, आज हा डेटा कलेक्ट करा, आत्ताच्या आत्ता हवाय, हे जे तुम्हाला ताणतणाव दिला जातोय सतत, तर त्याच्यात ऑलरेडी हे इन्क्लुडेड आहे. पण ते फॉलो होणार आहे की नाही हे पण तेवढंच महत्वाचं आहे. कुठेतरी फक्त ते एक लाईन टाकली आणि त्याच्यावर काम होईल हे नाही होऊ शकत. ते कुठेतरी इम्प्लिमेंट होऊन ते खालपर्यंत जाणं तेवढंच गरजेचं आहे. दुसरं त्याच्यात आणखीन एक मुद्दा आहे की सपोर्ट सिस्टम, म्हणजे काउन्सिलरची भूमिका जे काही आहे. म्हणजे खूपदा माझं एक जे संशोधन आहे त्याच्यात हे आम्ही शोधून काढले की शिक्षकांनी शिक्षकांचं काम करायचं, काउन्सिलरने काउन्सिलरचं काम करायचं. पण कसं असतं आपल्या, म्हणजे मी तुम्हाला अंगणवाडी या आशांबरोबर कम्पेअर नाही करत, पण आपल्याला हे जे सिस्टमची लोक असतात त्यांना आपण काही असलं सिस्टमचं काम तर त्यांना त्याच्यात झोपलं जातं. म्हणजे शिक्षकांना सर्वेसाठी, आशांना परत सर्वेसाठी, तर कुठेतरी प्रत्येकाला प्रत्येकाचं काम करू देणं आणि तेव्हा मग मुलांची जी प्रगती होणार त्याच्यातनं, म्हणजे इट्स लाईक अ सायकल की तुम्ही जेव्हा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही मुलांचं छान म्हणजे त्यांना मार्गदर्शन करणार, त्यांचं हे शाळेंचा दर्जा वाढणार, शाळेंचा दर्जा वाढला तुम्हाला पण मोटिवेशन होणार, तुम्हाला पण कॉन्फिडन्स येणार, शाळेमध्ये मुलं येत जाणार. सो कुठेतरी मग तुमचं काम वाढल्यामुळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामं कमी होतील. तर कुठेतरी हा सायकल जो आहे तो कुठेतरी तोडून शिक्षकांचं जे काम आहे ते त्यांना करू देणं. आणि जसं आपण ट्रेनिंग घेतो म्हटलं, ट्रेनिंग प्रॅक्टिकल असणं, फक्त एक कार्यशाळा लावली झूमवर काहीतरी इज नॉट द सोल्युशन. कुठेतरी प्रॅक्टिकल 1-2 दिवसात सगळ्यांना बोलवा, त्यांना त्यांची मनातलं सांगायला द्या. किती शिक्षकांनी प्रॅक्टिकली किती छान छान गोष्टी केलेल्या आहेत प्रत्यक्षात, त्याचं कुठेतरी बेस्ट प्रॅक्टिसेसचं एक लिस्ट बनवा जे बाकीच्यांना पण मदत होईल. ते फक्त ट्रेनिंग घ्यायचे म्हणून चला मार्च येतोय भरावर सगळं ट्रेनिंग कम्प्लीट करा हे होऊन चालत नाही. धोरणात्मक पातळीवर त्याचा विचार पाहिजे की ट्रेनिंग आपण इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी व्हेरी कसं करतो आहोत. मला ना ऍक्च्युली पाटील सरांना विचारायचंय की आता निपुण महाराष्ट्रामध्ये टॉप परफॉर्मिंग आता जिल्हा म्हणून नगर जिल्हा बघतोय. मग आता हे सगळं धोरण आलं आहे, इम्प्लिमेंटेशनचा मुद्दा आलाय की धोरणात बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत, इम्प्लिमेंटेशन मध्ये काय, तसं निपुण महाराष्ट्र आता आलंय आणि त्याची अंमलबजावणी चालू आहे. मग हे सगळं करताना तुम्हाला काय वाटतंय की एवढा छान परफॉर्मन्स आहे जिल्ह्याचा, याचा अर्थ काहीतरी चांगलं पण चाललंय. मग त्याच्यात मानसिक आरोग्याचे तुम्हाला प्रश्न काही दिसत आहेत का? कारण तुम्ही एक मत मांडताय की शिक्षकांनी ठरवलं तर ह्याचा काही परिणाम होणार नाही, पण ते ठरवणं सगळ्यांसाठी तितकं सोपं पण कदाचित नाही. कारण साधनाताई पण जे म्हणाल्या इंटरसेक्शनचा मुद्दा आहे, वेगवेगळ्या गोष्टी प्रभाव करतात ना. तर तुम्ही त्याच्यासाठी मॅडम मी एकच सांगू इच्छितो, जे लिडर असतो त्याने त्या घटकामध्ये जाऊन काम केलं पाहिजे. आता मी जर माझ्या आईला नगरचं सांगेल, आता माझ्याकडे 2 लाख विद्यार्थी होते परंतु आम्ही टॉपलाच राहिलो. आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विरोध झाला असेल, शिक्षकांनी विरोध केला असेल, पण आम्ही तसं नाही केलं. आम्ही शिक्षकांना सोबत घेऊन एक टीम त्या ठिकाणी तयार केली. म्हणजे केंद्रप्रमुख असेल तो शाळेवर जातील, विस्तार अधिकारी असतील शाळेवर जातील, स्वतः पाहतील आणि त्याचा परिणाम असा झाला की सर्व शिक्षक त्यात स्वतःहून सहभागी झाले. उलट तुमचं निपुणचं ऍप मला वाटतं पहिल्या दिवशी सुरू झाला नाही ओपाचं, तुम्हाला शिक्षकांचे फोन, म्हणजे विशेष म्हणजे मी शिक्षणाधिकारी असताना सुद्धा जेव्हा मला शिक्षकाचा फोन येतो मी उचलतो आणि त्याच्याशी बोलतो. म्हणजे त्या शिक्षकाने केलेल्या कामाचं आपण त्या ठिकाणी मूल्यांकन करतो आणि त्याला शाबासकी देतो. त्याच्यामुळे काय होतं, शिक्षकांना आपल्याविषयी एक आत्मविश्वास निर्माण होतो. आणि तो एकदा जर शिक्षकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला तर मी तुम्हाला सांगतो की असा राज्यातला कोणताही शिक्षक नाही की तो कामापासून दूर जाईल. फक्त शिक्षकांचे काही प्रश्न असतात आमच्या प्रशासकीय लेवलला, मेडिकल बिल असतील, रजेचे असतील किंवा प्रमोशनचे असतील, ते जर आपण वेळेवर जर करत गेलं तर
काही शिक्षक तुमच्या जिल्ह्यावर येत नाही, तालुक्यावर येत नाही, आणि ते शाळेवर जास्त वेळ देऊन तिथे जोमाने काम करतात. आता आमच्या जिल्ह्याचा जर विचार केला, आम्ही 2 उपक्रम सुरू केले 2022 ला. एक मिशन आरंभ आणि एक मिशन आपुलकी. आता मिशन आरंभ हा उपक्रम असा होता की गुणवत्ता वाढीसाठी होता, आणि मिशन आपुलकी असा होता की शाळेच्या विकासासाठी. म्हणजे मिशन आपुलकी मध्ये आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो, कंपनीचे CSR मिळवले. म्हणजे आतापर्यंत आम्ही जवळजवळ 62 कोटीचा लोकसभा मिळवला, आणि त्याच्यातून काय झालं, शाळेला भौतिक सुविधा मिळाल्या, आणि त्याचा परिणाम असा झाला की आपल्या शाळा चांगल्या दिसायला लागल्या, काही आपल्याकडे आले. मग हेमाताई आणि साधनाताई, तुम्हाला मला विचारायचंय की पुन्हा मगाच्या पॅनलमध्ये जसं झालं की काही ठिकाणी असं दिसतं की व्यक्ती लिडरशिप ही मोटिवेटेड असेल, संवेदनशील असेल तर फरक पडतो. पण धोरणात काही सकारात्मक नकारात्मक गोष्टी आहेत, एक्झिक्युशन मध्ये सकारात्मक नकारात्मक गोष्टी आहेत. पण असं काही व्यवस्थात्मक काही समस्या आपण आयडेंटिफाय करू शकतो का की अरे इथे खरं चुकतंय किंवा इथे असं काही? व्यवस्थात्मक याच्यात पहिलं म्हणजे मी अनेक शाळांमध्ये शिकवलं, पुण्यात, अमेरिकेत, मुंबईत, ठाण्यात आणि पुण्यामध्ये. तर शासनाने गाईडलाईन्स फक्त दिलेले असतात आणि व्यवस्था ती संस्थेची जी काय संस्था असेल ती बघते. त्यामुळे मला असं आठवतंय की एकदा माझ्या वर्गात 71 विद्यार्थी होते. मला प्रत्येक विद्यार्थ्याला जाणून घ्यायला आवडतं, त्याच्याबरोबर संवाद साधायला आवडतो. पण 71 विद्यार्थ्यांजवळ जेव्हा जेव्हा त्यांच्याशी मी संवाद साधते, आपुलकीचं नातं जोडते, तेव्हा माझी खूप एनर्जी खर्च होते. हा भाग धोरणात्मक यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मला माहितीये उत्तम उत्तम शिक्षक जिथे 80 विद्यार्थी वर्गात आहेत, ती मला एक दिवस शिक्षिका रडत होती आणि म्हणाली की अगं सगळ्यांची नावं लक्षात मी ठेवेपर्यंत वर्ष संपतात. तर हे वास्तव आहे आणि ह्याला जबाबदार कोण आहे ह्याचा शोध घ्यायला पाहिजे. शासन गाईडलाईन्स देतं, फक्त गाईडलाईन्स देतं, आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या पॉलिसीज घेऊन शाळा चालवतात. आम्ही एकदा सौंदर्याच्या शाळेमध्ये आम्ही एकदा शिक्षकांबरोबर बोलत होतो आणि असं गप्पा मारताना लक्षात आलं की जेल आणि शाळेमध्ये काय साम्य आहे. अनेक मुद्दे आमचे आले की जे सिमिलर आहे, जिथे आपण बंदिवान आहोत असं विद्यार्थ्यांना वाटू शकतं. तर हे सगळं घडतं याच्या मागे 2 मानसशास्त्रीय गोष्टींकडे दुर्लक्ष होतं की मुलाची गरज काय आहे. तर मुलाची गरज आणि शिक्षकाची गरज म्हणजे सेन्स ऑफ बिलॉंगिंग, कनेक्शन पाहिजे त्या संस्थेबद्दल, त्या शिक्षकाबद्दल, त्या शाळेबद्दल. जे माझ्या लक्षात शिक्षक आहेत त्यांचं माझं पर्सनल कनेक्शन म्हणजे दे कुड सी मी, ही व्यक्ती कोण आहे आणि हिची गरज काय आहे हे त्या शिक्षकाला कळत होतं. आणि अशा शिक्षकामुळे मी शिक्षिका झाली. तर हे कनेक्शन, हा जिव्हाळा, आणि दुसरं म्हणजे मी सिग्निफिकंट आहे हे वाटायला पाहिजे. मी महत्वाची व्यक्ती आहे. तर मी का काम करते अजून, कारण मला असं वाटतं की यामुळे मला वाटतं की मी महत्वाची. लोकांना काय वाटतं त्याच्याशी मला कर्तव्य नाही. पण सेन्स ऑफ बिलॉंगिंग टू सो मेनी इन्स्टिट्यूशन्स आणि सेन्स ऑफ बिलॉंगिंग, फीलिंग ऑफ सिग्निफिकन्स बाय कॉन्ट्रीब्युटिंग, की मी काहीतरी परत देऊ शकते आहे आणि त्याचा मला समाधान आहे. तर धोरणात्मक पातळीवर या गोष्टी होऊ शकत नाहीत. जेव्हा माझ्या अतिशय उत्तम शिक्षिका मैत्रिणी 120 मुलं 11वीच्या वर्गात असायची, आणि कसं त्यांनी मानसिक आरोग्य, शारीरिक एनर्जी तरी कुठून आणायची. तर हे सगळं फ्रस्ट्रेशन दिसतं आणि मग ठीक आहे मुकी बिचारी कोणी हाका, अशा ठिकाणी मग शिक्षकाची मानसिकता येऊन पोचते. त्यामुळे याच्यावर बंधन आणायलाच पाहिजे. बेसिक जे नियम आहेत. आता हेमाताईंनी सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळे मुद्दे सांगायचा प्रयत्न करते. तर मी म्हटलं तसं बरीच वर्ष प्राध्यापक शिक्षकांचं प्रशिक्षण घेतल्यानंतर मी जे संशोधन केलं, खूप डेटा माझ्याकडे गोळा झाला. त्यातून असं लक्षात आलं की 3 प्रकारचे शिक्षक प्राध्यापक आहेत. खूपच कमी आहेत की ज्यांचा फर्स्ट चॉईस होता टीचिंग किंवा एज्युकेटर होणं. संशोधनात एक्झॅक्ट आकडे आहेत पण ती खूप कमी संख्या आहे. बरेच जण त्यांना मी म्हणते ऍक्सिडेंटल टीचर्स.
म्हणजे रस्ता बदलत चुकत ते टीचिंग मध्ये आले. आणि तिसरे आहेत देर वॉज नो अल्टरनेटिव्ह टीचर्स. आणि जे पूर्वी असं बघितलं जायचं, मग ते शालेय आणि हायर एज्युकेशनला लागू होतं की भरपूर सुट्ट्या असतात, 2 वेकेशन्स असतात, मधल्या आदल्या सुट्ट्या, छान एक आरामशीर असतं, जे अर्थात 20 वर्षापूर्वीच बदललंय, मे बी कोणी एकेकाळी असेल. तर हे तिन्ही प्रकारच्या शिक्षकांना आपल्याला मोटिवेट करायचं. तर इथे पण तुम्हाला एक एजन्सीपणा दिसत नाही. तो जो ऍक्सिडेंटल आला, म्हणजे मी सुद्धा ऍक्सिडेंटलच आले, मला पहिलं नोकरी दुसरी नोकरी मिळाली आणि आजही मी 6 गोष्टी करते मानसशास्त्र. त्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आहेत, पण मला अभिमान आहे की मी एज्युकेटर म्हणून ते माझ्या वर्गात नेलंय, माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत नेलंय. आणि सहकाऱ्यांबरोबर आम्ही इन्स्टिट्यूशनली जे घेतो, जे मगाशी दीपाली जी माझी विद्यार्थिनी आहे, जी मी जो पिअर सपोर्ट ग्रुप तयार केला विद्यार्थ्यांकरता, त्याच्यातली आहे. तो पिअर सपोर्ट शिक्षकांकरता तुम्ही तयार करा. आणि दुसरं आम्ही जे अतिशय सुंदर हे घेतो ते तुम्ही करू शकता, तुम्ही बाहेरचे तज्ज्ञ बोलवून सुरू करू शकता आणि स्वतः करावं या मताची मी आहे की कोणावरही अवलंबी एक डिपेंडंट स्ट्रक्चर नको. ते आम्ही काय करतो की दोन्ही सेमेस्टर्सला वर्क लाईफ बॅलन्स अँड प्रोफेशनल प्रोग्रेस असं सत्र घेतो. आणि तिथे मी छोटा गट आमच्या प्राध्यापकांचा, कारण मल्टी डिसिप्लिनरी त्यांचं कामही वेगळं, विषय वेगळं, पण माणूस म्हणून आपण एक आहोत असं मानू. आणि मग रिगार्डलेस ऑफ मेल फिमेल शनिवार रविवारी घेतो, जिथे मी सांगते की तुमच्या नवऱ्याला किंवा बायकोलाही बोलवा. म्हणजे तुमचं जे घरचं स्थान आहे ते घरच्यांना कुठे माहितीये, पूर्ण ते 24/7 काय कसरत आहे. तुम्ही घरी गेल्यावर फक्त वर्णनात्मक सांगता आणि म्हणता मागच्या 5 वर्षात 10 वर्षात माझा स्ट्रेस वाढलाय, अमुक नाही केलं, अमुक रिसर्च म्हणजे आता आमच्या ह्याच्यात हे पब्लिश नाही केलं, ते हाय इम्पॅक्ट फॅक्टर मध्ये आलं नाही सगळं, तर माझं पुढचं प्रमोशन अडतंय. पण ते जेव्हा दोघंही सहभागी होतात तिथे, तर खूप फरक पडतो की काय हँडहोल्डिंग आवश्यक आहे. आणि ते एकतर्फी नाहीये. परत मगाशी म्हटलं तसं या व्यक्तीचं एक मानसिक आरोग्य नावाचा एक ठोकळा नाहीये. तर त्यांचा जो फंक्शनल सेल्फ आहे तिथे जे काय काम करतात त्यातली मजा आणि अडचण हेही ते समजून घेऊ शकतात. तर हे आपण करू शकतो, प्रत्येक ठिकाणी तुम्ही तो करू शकतो. गरज काय आहे? इच्छा. देर हॅज टू बी अ विल टू डू दिस. आणि ह्या म्हणाल्या शिक्षक यांच्याकडे आपण कसं बघतो, समाज म्हणून घोषवाक्य वगैरे असतात की तुम्ही पुढच्या भावी पिढीचे शिल्पकार आहात, वा 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 वा, तालिया. पण प्रत्यक्षात इफ इट इज द लास्ट चॉईस, किंवा मी जे सांगितलं की मी बरीच कामं करत असले तरी ती लोकांपर्यंत भावी पिढीकडे नेण्याचा मार्ग बिंग एन एज्युकेटर आहे. आणि तो खूप चॅलेंजिंग आहे, कारण ऍज अ प्रोफेशनल जेव्हा मी कॉर्पोरेट एनजीओ वगैरे जिथे कुठे जाते, आज इथे आले तेही, तर आय कम ऑन माय ओन टर्म्स. पण शिक्षण व्यवस्थेत मला तो स्कोप नाहीये. तो गेली 6 वर्ष मी धोरण वाचतेच आहे, अभ्यास करते. आज याच्याकरता पुन्हा केला तर ते इतकं गमतीशीर आहे की मगाशी प्राची म्हणाली तसं आयडियल आहे, पण इम्प्लिमेंटेशनच्या नावाने त्यातला एक कळीचा मुद्दा सांगते की अतिरिक्त कामं रिड्यूस करावी. म्हणजे इलेक्शन ड्युटी फलाना ढिमकाना. आता तुम्हाला मला माहिती की ते होणारच नाहीये. ते पुन्हा नव्या धोरणात टाकून खरंच काय आहे. आणि आणखी एक त्याच्यासारखाच कळीचा मुद्दा की वर्कलोड कमी करावं. आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की वर्कलोडचा संबंध हा पगाराशी लावला जातो ना. त्यातूनच हा शब्द आला वर्क लोड. हा छान नाहीये. इतर सेक्टर मध्ये वर्क प्रोफाईल म्हणतात. म्हणून आपले शिक्षक आपण आधीच ताण घेतो ना वर्क लोड. बरोबर. तर मग बिटवीन पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशन आज आपल्याला खूप ते पुश करायची गरज आहे. आणि मग आपल्याला हे फ्रस्ट्रेशन येणार. नक्की अजून काही होत. बरोबर. तर ना काय होतंय, पुन्हा आपण उपायांकडे जातोय बरं का. म्हणजे आपल्याला उपाय शोधायची सवय आहे ना. मी थोडं एक पाऊल मागे येऊन विचार करते की
एक्झिस्टिंग असं काय आहे म्हणजे मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं, तुम्ही व्यवस्थेचा भाग होता की समजा आता हे आहे की बाबा शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल केले पाहिजे, स्वीकारला पाहिजे, सगळं आहे. पण तुम्हाला जर व्यवस्थात्मक काही बदल करावे वाटले की हे जर बदललं, हे पण आहे की बाबा वर्कलोड कमी केला पाहिजे, ज्या गोष्टी माहिती आहेत, ज्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की हे प्रश्न आहेत, त्या पलीकडे आपण काही मिस करतोय का, असा मी थोडा चर्चेचा रोख तिकडे आहे की आपण अजून शोधूया. तर तुम्हाला काय वाटतं दोघांना की व्यवस्थात्मक पातळीवरती काय अडचणी आहेत खऱ्या, त्याच्यामुळे ही सगळी गडबड होते, इम्प्लिमेंटेशन आणि पॉलिसी मधला गॅप राहतोय? मुळात असं आहे की आपल्याकडे शाळांचे प्रकार भरपूर आहेत, आपल्याकडे भागांचे प्रकार वेगवेगळे आहेत, शहरातल्या समस्या वेगळ्या आहेत, आमच्या जिल्हा परिषदच्या शाळांच्या समस्या वेगळ्या आहेत, शिक्षकांच्या समस्या वेगळ्या आहेत, आदिवासीवाल्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. आणि शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे की हे काही कारखाना नाही. मी शिक्षकांशी बोलताना सांगतो की मनाशी असलेला संवाद आहे. शिक्षकाचं मन जेव्हा चांगलं असेल ना, तेव्हा तो संवाद चांगला देऊ शकतो. आणि शिक्षकाच्या कामाचं मूल्यमापन कुणीच करू नये या मताचं मी आहे. ते त्यांनी स्वतः केलं पाहिजे आणि त्याला ते रिअलाइज होतं. तर चांगला तास झाला, मी शिक्षक होतो, अधिकारी होतो आणि प्रायमरी पासून ते म्हणजे मॅडम मला सांगायला आवडेल की जो पहिलीच्या वर्गात शिकवतो ना, तो खरा देशातला आदर्श शिक्षक आहे. गप्पा मारणारे खूप बघितलेत मी पूर्ण माझ्या 35 वर्षात. तर त्यांनी फक्त पहिलीचं वर्ग दिवसभर सांभाळून बघावा, त्याला संध्याकाळी कळेल काय भानगड असते. तर ती एक रडते, एक झोपलेलं असते, एक नाक पुसतंय. किंवा 5वीच्या वर्गात शिकवताना म्हणजे मी आदल्या दिवशी खूप चांगलं येते पोरांना, दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी 0 मार्क पडतात. प्रश्नाचा पट्टू झाला, ही काय भानगड आहे, त्याला सारखं सांगावं लागतं. आणि चांगला शिक्षक रंगात आला ना की हळूच एक उभारायचं, सर शेजारी चिमटा काढला बोललं. म्हणजे इथून मानसिक आरोग्य चालू होतं शिक्षकाचं. आणि याच्यामध्ये शिक्षकाच्या मुळात पहिला प्रश्न असा आहे, तो कसा आला की आला तर शिकवताय, त्याचे घरगुती प्रश्न आहे. आणि दुसऱ्या शिक्षक म्हणजे आमच्या काळात 300 रुपये पगार होता, मी तर 10 रुपये आठवड्याने पण काम केले विनानंदानी शाळेवर. म्हणजे त्या शिक्षकाच्या घरच्या समस्या, शाळेत आलेल्या त्याच्या मुलांच्या समस्या आणि त्याच्यानंतर त्याचं मानसिक आरोग्य जपून शिकवायचं, हा एवढा मोठा प्रश्न आहे. आणि यावेळी जेव्हा प्रशासन यंत्रणा जर खरंच मागे उभा राहिली तर अप्रतिम काम करू शकतो शिक्षक. शिक्षकांमधल्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याला काही लागत नाही, फक्त शाबासकी लागते. पहिली गोष्ट, अरे क्या बात आहे, लय भारी काम, एवढं जरी म्हटलं ना तर तो फार भारी काम करतो. आणि शेवटी बघा, सगळ्या खात्यात सगळ्या प्रकारची माणसं आहेत, 5% असणारच आहेत. माझ्या एका कवितेत मी लिहिले, मास्तर नावाची, शेवटी सांगेल ती कविता. तर ही जी मानसिकता आहे ना, त्या मानसिकता जपली पाहिजे त्याची. मग त्याला काय अडचण आहे, त्याची काय भानगड आहे, तो जो शिकवतो कशा पद्धतीने, त्याच्याही पेक्षा त्याच्या समोरची मुलं तू समजून घेत असं, त्याला कोण समजून घेणार. म्हणजे मी गट शिक्षण असताना मला आठवतंय की मला तक्रार यायची की हा शिक्षक शाळेवरच येत नाही, कायम दारू पिल्ला असतो. मी एक दिवशी सोमवारी सकाळी 9 वाजता त्या शाळेत जाऊन बसतो, काही केलं नाही. त्याला फक्त म्हणलं, तू आता या शाळेत काम करायचं, तू गाडीवर माझ्या मागे बस, चल माझ्या ऑफिसला. त्याला काही विचार नाही, तो त्या शाळेत थांबू नको, दप्तर उचल तुझं. त्याला 2 महिन्यांनी शाळेच्या माझ्या ऑफिसच्या दारात बेलवर बसवला. आणि दारू प्यायचं त्याचं एवढं कमी झालं की मी त्याला घरीच पाठवायचं नाही, माझ्यासोबत ठेवायचं त्याला 12 तास. जेव्हा प्रश्न कळाले तेव्हा आई आजारी आहे, बायको पळून गेली, पोरं हॉस्टेलला आहेत, आणि दारू नाही पिल तर काय करेल, त्याचं स्वास्थ्यच नाही ना. म्हणून नाही, खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपण समजू शकतो. नाही, म्हणून आमच्या या प्रशासकीय ज्या बाबी आहेत ना, हे समजून घेऊन त्याला मदत केली पाहिजे. बरोबर. तर त्याला जेव्हा मदत केली तेव्हा तो झाला चांगला, सगळं सुरळीत झालं. बरोबर. रात्री 1 वाजता एक खुर्ची तिथे शाळेत आणला होता, आणि त्याची लांब आमच्या लोकांनी पातळीहून बदली कोपरगावला गेलं, ते कशाला काम करेल ते म्हणते. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आमच्या ज्या प्रशासकीय बाबी आहेत ना, तरी आम्ही खूप करतो, तरी सुद्धा आम्हाला प्रशासनाला काही अडचणी असतात की हे नाही करतायत. आणि त्यावेळी शिक्षकांचं मानसिक आरोग्य जर बिघडलं ना, तर त्याला तो काम करत नाही असं अजिबात होत नाही, काम नक्की करतो. म्हणून मी ग्रामीण भागात सांगतो की कितीही खुरपायला एखादी जर बाई लावली ना, तिला जर वाटलं ना पुढचं तर नाही काढत, ती कधी माती टाकून पुढे जाईल, मागच्या बाईच्या पण लक्ष येत नाही मालकी. तसं आमचे किती अधिकारी जाऊ द्या, शिक्षकांनी ठरवलं नाही शिकवायचं, तो नाही शिकवणार. तर मला संपवतो मी. म्हणून सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही चाललंय ना, येणार आहे सगळं, हे मलाही माहिती आहे. आम्ही सगळी धोरणं बघितली 93 सालापासून आजपर्यंतची.
आणि आमचे शिक्षक हेही म्हणतात तुम्हाला काय आणायचं ते आणावं, काय करायचं ते करा. हेही तेवढंच खरं आहे, पण काम करत नाही असं नाही. म्हणून हे सगळं करत असताना तुमचं स्वतःचं आरोग्य खरंच जपणं महत्वाचं आहे. तुम्ही सोमवार ते शनिवार काम करा, रविवार द्या ना तुमच्या स्वतःसाठी. जरा वेगळं काहीतरी करा ना. मानसिक स्वास्थ्य स्वतःचं वेगळं जपा. आणि मुळात काय झालं माहितीये का, आम्हाला साहेब आणि धोरणं एवढी झालीत ना मॅडम, धोरणं फार चांगली आहेत. परीक्षा आमची पुण्यावर नाही येते, आणि आमचं मास्तर परीक्षा द्यायला येत नाही परीक्षा घ्यायला. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, यामुळे स्ट्रेस आलाय, बाकी दुसरं काहीच नाही. ते शिकवतात खूप चांगलं, सगळं चांगलं येतं. आणि मग तुम्हाला सगळ्यांना सांगतो, काही नाही, चौथी मी माझ्या तालुक्यात प्रयोग केलेला, 4थी पर्यंतच्या मुलाला फक्त लिहायला वाचायला आणि मोजायला शिकवा, बाकी शिकवायची गरज नाही मला आयुष्यभर. हे आणि हेच धोरण सांगतंय, आमचं धोरण हेच सांगतंय. हे जर आलं ना पुढच्या 6वी ते 7वीच्या शिक्षकांनी खरंच शिकवायची गरज नाही. ओके. आणि पुढचं तेवढं सोपं झालं ना, 5 मार्क पडले तर 10वीचा वर्ग पास होते. अशी एवढं सोपं आहे. आणि 12ला पेपर न देतात, पेपर नाही दिला तरी वर्ग पास होते. मी 10 वर्ष काम केले बोर्डात, एवढं सोपं झालंय. म्हणून मी सांगतो की म्हणून सगळ्यांनी सगळ्यात महत्वाचे मानसिक आरोग्य जपायला स्वतःची काळजी घ्या. शासन मदत करतच आहे, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. पण ज्या अनेक गोष्टी आहेत, म्हणजे थोडक्यात संपवत, आमच्याकडे प्रशासकीय अडचणी अशा आहेत की आम्ही किती ठरवलं तरी यांची माहिती एका वेळी घेऊ शकत नाही. आम्हालाही वाटतं हे शिक्षण ऍक्टिव्ह म्हणून काम करतात. मी 2008ला काम केलं, तेव्हा आता 22ला काम केलं. नाही होत काही वेळा काही शक्य, पण तरी सुद्धा शिक्षकांचं आरोग्य जपलं तर ते शिकू शकतील. त्यामुळे सगळ्यांनी ट्रेनिंग कोणी घेईल, कोण शिकवेल नाही शिकवेल, पण स्वतःला वेगळं काहीतरी शिकता आलं पाहिजे ना. स्वतःचं आरोग्य स्वतःलाच जपता आलं पाहिजे, तर स्वतःसाठी दिलाच पाहिजे, तर ते आरोग्य चांगलं राहील. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. धोरणामध्ये ते आहेच आहे, त्यामुळे ते पुढे इम्प्लिमेंट होईल. मला वाटतं की सरांच्या एकूण बोलण्यात मी एक हा विचार काढते, जो कदाचित हेमाताई पण पॉइंट आउट करत होत्या, की ह्या सगळ्या धोरणांमध्ये शिक्षकांसाठी सेन्स ऑफ बिलॉंगिंग काय आहे. जसं आपण वर्ग प्रक्रियेत मुलांचा विचार झाला पाहिजे म्हणतो, तसं धोरणामध्ये शिक्षकांवरती जबाबदारी आहे, शिक्षकांना दिशादर्शक आहे, पण एक तसा काहीतरी व्यवस्थात्मक अडचण दिसतेय का? तसं तुम्हाला आणखी व्यवस्थात्मक पातळीवरती काय असं दिसतंय की जे बदललं जाऊ शकतं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशनसाठी? मॅडम, याच्या संदर्भात मी असं सांगेल की आता बरेचसे शिक्षक म्हणतात ही लिंक भरा, इतकी माहिती द्या, आणि रोज माहिती मागवली जाते. पण मी माझ्या जिल्ह्यात एक साधा प्रयोग केला. मी एक लिंक स्वतः तयार केली आणि विनोबा फुंगे त्यांना सांगितलं, त्यांना 1 ते 35 चे प्रपत्र तयार करून दिले. जी माहिती आम्हाला महिनाभर लागते ते प्रपत्र त्यांच्याकडून भरून घेतली. तर ती कशी भरून घेतली, महिन्याच्या शेवटचे 2 दिवस असतात, तर त्या दिवशीच त्या शिक्षकाने ती भरायची. महिनाभर त्यांनी कोणतीही माहिती द्यायची. आमचा केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी कोणतीही माहिती मागणार आहे. म्हणजे काय झालं, तर आमच्या केंद्रप्रमुखांचं कसं असतं, आम्ही जर सांगितलं तर ही माहिती पाहिजे, आम्ही जर सांगितलं त्यांना 2 ओळीची माहिती पाहिजे, आमचे केंद्रप्रमुख 6 ओळींची माहिती घेतात. इतकी वाईट परिस्थिती असते का. आम्ही जर मेसेज सकाळी जर 7ला टाकला तर आमचे केंद्रप्रमुख तोच मेसेज 10 वेळेस टाकतील. म्हणजे त्या शिक्षकाने ते मोबाईलच पाहत राहायचं. आणि उत्तर शिकवायचा केव्हा हा एक प्रश्न येतो. म्हणून मी तो त्या ठिकाणी बदल केला. नंतर या शिक्षकांना एक पालकांची समस्या असते. बरेचसे पालक काय असतात, आमचे शिक्षक चांगलं शिकवतात पण उगाच तक्रार म्हणून तक्रार करायची. एक उदाहरण देतो मी. आमच्या पाथर्डी तालुका आहे, तिथला एक पालक माझ्याकडे आला आणि तो म्हणतो हे शिक्षक वेळेवरच येत नाही. मग मी खाली देऊन ना विचारतो, शिक्षक चांगलेच आहे, ते काही प्रॉब्लेम नाही. मग मी त्या पालकाला सोल्युशन काढलं. ते वेळेवर येत नाही ना, म्हटलं आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेत कॅमेरे बसवायचे, तुम्ही स्वतःच्या खर्चाने 4 वर्गात 4 कॅमेरे बसवा म्हटलं. तो पालक आजपर्यंत माझ्याकडे आला बी नाही आणि त्याने कॅमेरेही बसवले. म्हणजे जर लिडरने जर असं काम केलं, यांच्या पाठीमागे जर उभं राहिले आणि यांना जर शाबासकी दिली शिक्षकांना, त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं, आपलंही चांगलं राहतं. तर ते ना बऱ्याचदा ना म्हणजे माहिती नाही, जर शिक्षकांचं मानसिक आरोग्य बिघडलं तर ते प्रशासकीय व्यवस्थेत मानसिक आरोग्य बिघडलं. म्हणून त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि त्यांचं आरोग्य कसं जपलं ते पाहिलं पाहिजे. मला आता असं शिक्षकाची बदली शिक्षणाधिकारी नाही करू शकत, पण शिक्षकांनी ठरवलं की शिक्षणाची बदली होऊ शकते. मला आता बसल्या 3ऱ्या पॅनल डिस्कशनचा विषय सुचला की जसं वर्ग प्रक्रियेवरती शिक्षकांच्या मानसिक आरोग्याचा परिणाम
धोरणांवरती तसं प्रशासकीय यंत्रणेवरती शिक्षकांच्या मानसिक आरोग्याचा यांचं जर परिणाम? मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर मी सांगेल बेस्ट प्रॅक्टिस करणारे जे शिक्षक आहे, कारण आता आपण वारे गुरुजींचं नाव नेहमी घेतो, हो. ते असतील किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे वारे गुरुजी आहेत, त्यांचे जर अनुभव घेतले, त्यांच्या शाळांना जर यांनी भेटी दिल्या तर काय होतं, एक सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते आणि त्या दृष्टीने शिक्षक त्या ठिकाणी काम करायला सुरू करतात. आणि शिक्षकाने काय केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे जास्त. त्याचा एक परिणाम असा होतो, जितका वेळ शिक्षक वाचन करतो तितकं त्याचा विचार प्रक्रिया आहे त्या ठिकाणी सदृढ व्हायला सुरुवात होते आणि त्यांचं आपोआप मानसिक आरोग्य त्या ठिकाणी. आता आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये एक कुसुमाग्रज वाचन अभियान प्रकल्प सुरू केलेला आहे. त्याच्यासाठी शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी वाचायला लावतो. आमचा जो आनंदही शनिवार आहे त्या दिवशी विद्यार्थी आनंदी असले पाहिजे आणि शिक्षकही आनंदी असले पाहिजे या दृष्टीने आम्ही नियोजन केलं. पुन्हा आपण थोडं उपायांकडे जायच्या आधी मी आधी इथे येते की तुम्हाला आणि हे मध्ये तुम्हाला पण प्रश्न आहे हा की जसं आता वारे गुरुजींच्या शाळेला भेट देणं असेल किंवा वाचन प्रकल्प करायचा तर तो कसा करायचा, एसीएल आहे किंवा वेगवेगळ्या पद्धती शिक्षकांनी शिकून घेतल्या पाहिजेत. तर आता जी एक्झिस्टिंग ट्रेनिंगच्या पद्धती आहेत यामध्ये काय बदल अजून केला पाहिजे आपण, जेणेकरून हा मानसिक ताण येणार नाही किंवा आला तर तो कसा मॅनेज करायचा, याबद्दल जे आता अस्तित्वात असणाऱ्या प्रशिक्षणाची धोरणं असतील किंवा प्रशिक्षणाचं स्वरूप असेल त्याबद्दल तुम्ही दोघी काही सांगू शकता का की त्यात काय बदल करणं आवश्यक आहे? ओके, तर इकडे आपण शिक्षकांचं मानसिक आरोग्याबद्दल बोलतोय, पण इफ यू स्टेप बॅक, प्रत्येक माणसाचं मानसिक आरोग्य उत्तम राहणं तेवढंच गरजेचं आहे. कारण आपण सोसायटीत राहतो म्हटल्यावर आपण विद्यार्थी बरोबर काम करतो, पेरेंट्स बरोबर काम करतो. आता त्यांचं मानसिक आरोग्य नीट नाही, शिक्षकाचं आहे तर प्रॉब्लेम, त्यांचं दोघांचं नीट आहे, शिक्षक एव्हरीबडी. सो कुठेतरी एक स्कूल एन्व्हायरमेंट चांगलं असणं खूप गरजेचं आहे, जिकडे मॅमनी म्हटलं तसं बिलॉंगिंगनेस, टीचर चाइल्ड रिलेशनशिप या टीचर स्टुडंट रिलेशनशिप, मुलाला वाटणं गरजेचं आहे की ही शाळा माझी आहे, म्हणजे मी डेस्कवर त्याला हार्ट काढणं या नावं लिहिणं हे नाही करणार कारण ही माझी शाळा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, तर ह्या गोष्टी ट्रेनिंगच्या स्वरूपात देणं खूप गरजेचं, म्हणजे बेसिकली प्रॅक्टिकल ट्रेनिंग. सध्या जी ट्रेनिंग होतात ते कुठेतरी शिबिर, टीचर्सना तिकडे बोलवतात आणि लेक्चरच्या मागे लेक्चर, फक्त पीपीटी दाखवा, लेक्चर घ्या, त्या पीपीटी त्यांना द्या, ते त्यांच्या क्षेत्रात जातात, तिकडे ते टीचर्सना गोळा करतात, ते पीपीटी. मग ह्याच्यात काय होतं, इट इज जस्ट परीक्षा घेण्यासारखी, तुम्ही इकडनं तिकडे द्या, तिकडनं तर ते शेवटच्या माणसापर्यंत हे ट्रेनिंग मधलं कितपत पोचतं इज व्हेरी व्हेरी सिग्निफिकंट. सो त्याऐवजी जर तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल्स तयार केले, आता त्या सरांच्या मे बी शाळेला प्रत्येकाला भेट देता येत नाही, पण त्याचा जर एक छान व्हिडिओ तयार केला, एक ऑडिओ तयार केला, त्यांचं मोटिवेशनल, हे एका व्हॉट्सअपवर किती हजार टीचर्सना जाऊ शकतो. आणि कुठेतरी मल्टी सेन्सरी बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ बघता, त्याच्यातनं नवीन काहीतरी विचार करता. सरांनी जो त्यांचा ह्याचा म्हणजे कुसुमाग्रज रिडिंगचा जो प्रकल्प केला, ह्याचा पण एक छोटासा व्हिडिओ केला, तो सगळ्यांना पाठवला. इट इज अ क्विक वे, इझी वे. आणि मग ज्यांना जेवढं मोटिवेशन आहे ते मग आपल्या स्तरावर जाऊन ते बघून येतील आणि तिकडनं गोष्टी. वन सेकंड, टीचर्स कॅन बी द बेस्ट टीचर्स, कारण त्यांनी ते ट्राय केलेलं असतं. म्हणजे एखाद्या मुलाला कसं मी वर्गात व्यवस्थित ठेवू शकतो, कसं त्याचं मानसिक आरोग्य सांभाळू शकतो, ते बहुतेक टीचर्सने ऑलरेडी केलंय. तर त्यांनाच त्यांचे एक्सपिरियन्स तेवढं घेणं जास्त गरजेचं आहे. तर खूपदा मी असं पण पाहिलं की ट्रेनिंग मध्ये ज्यांनी मुलांबरोबर कधी कामच नाही केलं ते लोक ट्रेनिंग घेतात. सेम विथ पॉलिसीज. खूपदा पॉलिसीज अशा असतात की ते कधी टीचर्स राहिलेच नाहीये, पण ते तिकडे कुठेतरी दिल्लीला बसून, आय एम सॉरी मला दिल्लीला काही म्हणायचं नाहीये, पण कुठेतरी एका ठिकाणी बसतात आणि तिकडनं, पण दिल्लीला जे काही ठरतं ते महाराष्ट्राच्या गडचिरोलीत कुठे उपयोगी आहे. बरोबर. सो कुठेतरी जे काही आपण ठरवतो, आय थिंक इट हॅज टू बी अ पार्टिसिपेटरी वे. ट्रेनिंग म्हणा, काही म्हणा, वेळ लागेल, हे पटकन नाही होणार, वेळ लागेल, पण आपल्याकडे खरंच छान उदाहरणं राहतील. रिअली हॅव गुड रिसोर्सेस, आणि हे रिसोर्सेस तेवढेच महत्वाचे. पण ह्याच्या बरोबर मी मे बी थोडस हे करते, एक म्हणजे इव्हन टीचर्स. मी आता गेल्या ऑलमोस्ट 28 वर्ष वेगळ्या वेगळ्या टीचर्स मध्ये ग्रुपिझम खूप आहे, आणि तुमचा जर ग्रुपिझम तुटला आणि तुम्ही जर सगळे एकत्र आले ना, यू कॅन चेंज एव्हरीथिंग.
पण हा माझा गट असं करून जे चाललंय ना शाळेत, विथ ड्यू रिस्पेक्ट, मी म्हणत नाही की तुमच्या प्रत्येकाच्या शाळेत आहे या इकडे ह्यांच्या शाळेत, पण इट इज देअर. तुम्ही मान्य करा नाही म्हणजे ऍटलीस्ट माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते मी सांगतो. कुठेतरी ते कमी करून आणि दुसरं कुठेतरी मुलावर डिस्प्लेसमेंट नका करू. म्हणजे शासनाकडनं काहीतरी हे आलं तर राग सगळा मुलांवर निघाला. दॅट डझंट वर्क. आपण मुलांसाठी आहोत, तर जेव्हा आपला राग आहे तो वेगळा, आपण मुलांबरोबर वागताना तो राग वेगळा. मी म्हणत नाही की प्रत्येक जण राग काढता, पण कुठेतरी इकडे ते टिंग होतं ना की तुझ्यामुळे मला हे सगळं विचारलं जातं. सो नाही, मी इथे थोडं शिक्षक प्रतिनिधी म्हणून बोलेल आणि मी खूप जबाबदारीने बोलते. जे हा सगळा धाड घालतोय तो त्यासाठीच घातलाय की तंत्र शिकायची आपल्याला सगळ्यांना, याबद्दल मान्यच आहे. आणि इथे बसलेल्या आणि इथे न बसलेल्या खूप साऱ्या शिक्षकांची प्रतिनिधी म्हणून पण मी बोलेल की हे प्रमाण म्हणजे आपल्यावरचा ताण मुद्दामून मुलांवर काढणं हे प्रमाण अगदी नगण्य असेल. मुद्दाम नाहीये ते. इट इज सेम मेंटल हेल्थ ना, की मला ताणतणाव आला, मला कुठेतरी तो ताणतणाव मी शिकवताना म्हणा तेव्हा त्या मुलाने काहीतरी बाई म्हटलं त्याच्यावर गप्प बसता. रिफ्लेक्स ऍक्शन रिॲक्शनरी खूप होऊ बेसिकली दॅट इज डिस्प्लेसमेंट. तर त्यासाठी ट्रेनिंग सरांनी जसं म्हटलं घरात एवढा काय काय कचकच चालू आहे तो कुठेतरी, कारण ह्युमन बिंग आता कम्प्युटरवर काम करतो तर कम्प्युटरची बटन तुटली तर त्याला काही रिप्लेस करता येतं. बरोबर. पण एखाद्या मुलाबरोबर आपण काही केलं तर कीप इट दॅट वे. बेस्ट प्रॅक्टिसेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. हे सगळं आता सॉरी मध्ये प्रश्न एक फक्त मी ऍड करते. मॅडम आणि सर बोलत असताना मी असा विचार केला की बऱ्याचदा आपण शिक्षण प्रशिक्षणांबद्दल बोलतोय, पण सर आज जे स्वतःच्या जिल्ह्यात काम करतायत, खूप महत्वाचा बदल आहे की माझ्या शिक्षकांना सारखा डेटा मागायला लागणार नाही, त्यासाठी मी एक काहीतरी व्यवस्था बसवतो. तर मला असं वाटतंय की धोरणामध्ये अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणामध्ये पण हा विचार झाला पाहिजे की अजून सिस्टमिक चेंज साठी काय करता येईल जेणेकरून मग शिक्षकांवरचा ताण मॅनेज होईल. येस, बेस्ट प्रॅक्टिसेस जे तुम्ही म्हणत होता. मला थोडेसे वेगळे 3 मुद्दे मांडायला आवडेल. आपली जे शासकीय इथले जे उपस्थित आहेत त्यांच्याबद्दल पूर्ण आदर राखून मला थोडंसं बोलायचं आहे की बरेच आता जो नवीन हे आलेलं आहे शाळेत फॉर्म्युला आला आहे की 5+3+4, तर ह्याच्या मागे संशोधन किती झाले असा माझा प्रश्न विचारायचा आहे. टीच फॉर अमेरिकेत सुरू झालं की टीच फॉर इंडियात सुरू होतं. तिथे जी पद्धत आहे 5+3+4 ती आता आपल्याकडे आली. मी 11वी SSC झाले, त्याचं 10वी SSC झालं, मग प्री डिग्री झालं. हे सगळे फॉर्म्युले बदलून काय हासिल होतं हे मला माहित नाही आणि समजलेलं नाही. मी समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण ह्या बाह्यकारी हे सगळे बदल आहेत. आणि आज आपल्या देशात शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी या क्षेत्रातल्या किती % आहे बजेटमध्ये? 2.7%. तर आपण जर का आपला भोवताल अमेरिकेतली गोष्ट इथे कशी लागू पडणार? आता जे आपण म्हणत होतो माझा भोवताल, तर मी साधं पुण्याहून सौंदर्याला बीडला शिकवायला गेले किंवा हराळीला गेले तरी मला माझ्यामध्ये बदल करायला लागला. तेव्हा मला ती शाळा, ती मुलं, तिथले पालक समजले पूर्ण 1 वर्षभर. तर आपला भोवताल जो आहे त्याला जे योग्य आहे ते जर मला शिक्षक म्हणून करायचं असेल तर मला ह्या सवलती मिळायला पाहिजे. मी जेव्हा मुख्याध्यापिका होते तेव्हा माझ्या मॅनेजमेंटशी अनेक वेळा या विषयावर वादविवाद झालाय की माझ्या शिक्षकाला द्या ना 6 महिन्याची सबाटिकल. परदेशामध्ये या सोयी असतात. तुम्हाला पगारी रजा मिळते अभ्यास करण्यासाठी. आपल्या देशातल्या एका तरी शिक्षकाला पगारी रजा दिली आहे का अभ्यास करण्यासाठी? कितीही मन लावून काम करू दे, उत्तम काय वेगळे रिवॉर्ड तुम्ही मला नॅशनल अवॉर्ड देऊ नका, मला 1 वर्षाची रजा द्या, मी अभ्यास करून परत येऊन अधिक जोमाने कामाला लागेल. रिवॉर्ड देण्याची पद्धत सुद्धा कशी असली पाहिजे याचा आपण विचार करायला पाहिजे. माझ्या शिक्षकांचे पेपर्स देशात आणि परदेशात पब्लिश झाले पाहिजे. आता जे सगळं संशोधन चाललेलं आहे ते वाईट
गोरी माणसं करतात आणि आपण ते संशोधन वाचून आपण शहाणे आहोत असं आपल्याला वाटतं. आपल्या देशात किती संशोधन झाले, आपल्या भाषेत का नाही. आता AI आलंय, दाराशी काय दाराच्या पुढे गेला. त्या AI मुळे आणखीन 5-10 वर्षांनी शिक्षणाची काय अवस्था असेल हे आपल्या कोणालाही माहित नाहीये. कितीही शिक्षित माणूस असू दे किंवा AI वाला असू दे, तो सांगू शकत नाही 10 वर्षांनी काय असेल शाळेची व्यवस्था. याचा अभ्यास करायला शिक्षकांना वेळ द्यायला नको का? आणि मग त्यांची क्षमता वाढल्यावर त्यांचा स्ट्रेस कमी होणार नाही का? त्यांचा आत्मविश्वास वाढणार नाही का? तर ह्या आणि दुसऱ्या गोष्टी मला जे साधनाताईंनी आणि सगळ्यांनीच विषय मांडला की जसं पुणे आणि बीड मध्ये फरक आहे, तसे आपल्या बिलीफ सिस्टीम मध्ये पण फरक असतो. माझ्या पुण्यात मी जेव्हा येते तेव्हा मी ज्या तऱ्हेने वागते, त्या धारणा ज्या असतात पुण्याच्या वातावरणातल्या, त्याप्रमाणे मी वागते. तसं मी बीडला जाऊन नाही वागू शकत. बीडच्या जे शिक्षक आहेत त्यांना त्या भोवतालाला स्वतःला समायोजन करूनच वागायला लागतं. त्या पालक आणि शिक्षकांचा जो संवाद होतो त्या समाजाला योग्य जो आहे त्याप्रमाणे होतो. तर या सगळ्या गोष्टी आपल्या धोरणामध्ये लक्षात न घेता सर्वांसाठी एक धोरण लावलं जातं. त्यामुळे हे स्वातंत्र्य पाहिजे प्रत्येक शिक्षकाला आणि संस्थेला की माझ्या शाळेत हे घडेल आणि याप्रमाणे माझे विद्यार्थी पास होते. ह्याला जोडून आणि मगाशी राहिलेला मुद्दा की काय क्वालिफिकेशन आणि एलिजिबिलिटी असावं, हे फार कळीचा मुद्दा झालाय. तो शालेय आणि हायर एज्युकेशन दोन्ही ठिकाणी झाला. शालेय ह्याच्यात आता TET ही जी कंपल्सरी झाली आहे आणि उच्च शिक्षणामध्ये सेट आणि नेट ह्या आहेत. आणि आता जे हेमाताई म्हणाल्या की हे आपण प्रशासनाकडे मागण्या करू शकतो की जे ऑलरेडी इन सर्व्हिस आहेत, नव्याने येणारे खेळ त्यांना तयारी करूनच आत यावं लागतं. पण जे आतमध्ये आहेत आणि ज्यांनी ऑलरेडी सिद्ध केलंय शिकून काही वर्ष, तर त्यांना पगारी रजा ह्या म्हणाले बरोबर आहे की सबाटिकलचं धोरण जे जगभर आहे ते आपल्याकडे अगदी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज किंवा प्रायव्हेट शाळा मे बी त्यांना परवडतं. पण हे सर्वंकष करता येणं, कारण तुम्ही जो शिकवतो त्याला सांगता की अरे आता तू क्वालिफाय आणि आता तुला हे लागू आहे, हे खरंच म्हणजे त्यांचं खच्चीकरण होतं. आणि ही आपण डिमांड नक्की केली पाहिजे सगळ्यांनी कोलॅबोरेट केली की त्यांना तुम्ही त्याचं प्रशिक्षण मिळून ते त्या परीक्षेची तयारी आता करतील असं सकारात्मक तऱ्हेने आपण का बघू शकत नाही. कारण हे खरंय की पॉलिसी मेकर्स दरवेळेला काय म्हणाले की सर्व क्षेत्रात आज बँकिंग असेल नाही तर ऍडमिनिस्ट्रेशन असेल, परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्ही आत येऊ शकत नाही. हे खरंय आणि म्हणून हे रेट्रोस्पेक्टिव्ह आणि सगळीकडे लावलं गेलं. तर मग त्यांना तुम्ही त्या पायाभूत सुविधा आणि मदत पण द्या ना. त्यांच्यावर नुसतं अंकुश ठेवण्यापेक्षा म्हणजे इथे बसलेले जे आहेत त्यातलेही लोक असतील, आपला मित्र परिवार असेल शिक्षकातला, तर त्यांना मग हे खूपच हेल्पफुल होईल. हे एक सांगायचं होतं. आणि मगाशी जो मुद्दा आला की कोणाकोणाचं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे आणि कोणाकोणाला हँड होल्डिंग, केवळ शिक्षकांना नाही तर लिडरशिप इक्विटी याही संस्थेशी जी कपॅसिटी बिल्डिंग शहरी गरिबांकरता ज्या शाळा व्यवस्था चालतात, ग्रामीण तर आहेच पण शहरी गरिबांच्या करता मुलांकरता ज्या शाळा चालतात असं बऱ्यापैकी काम करणारी ही संस्था आहे. आणि त्यांच्याबरोबर मी संशोधनाला एक्सपर्ट म्हणून काम करते. तर 2020चा त्यांचा अभ्यास आहे की जिथे केस स्टडी प्रगत शिक्षण महाराष्ट्राची त्यांनी केली होती. आणि त्याचे जे कन्क्लुजन जे ते असे आहेत की शिक्षणाधिकारी, सगळे फंक्शनरीज, शिक्षक आणि तुमचे इतर स्टेक होल्डर्स, इव्हन पॉलिसी मेकर्स, ह्या सगळ्यांना एका ऍडवायझरी आणि हँड होल्डिंगची गरज आहे. कारण नव्याने जेव्हा काही येतं तेव्हा केवळ शिक्षक किंवा विद्यार्थी म्हणजे त्या उतरंडी मधले सर्वात खालचे 2 किंवा तुम्ही आणखी प्रशासकीय धरले त्या आणखी खालचे असं नाही, तर त्या अख्ख्या व्यवस्थेला नव्याने ते AI चॅलेंजेस असतील किंवा आपल्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे काय पोचायचंय त्या सगळ्या करता कपॅसिटी बिल्डिंग आणि हँड होल्डिंगची गरज आहे.
तर ज्यांना वाचायचा हा रिपोर्ट अवेलेबल आहे. हे प्रशिक्षण जे केलं गेलं होतं संशोधन हे लिडरशिप फॉर इक्विटीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. ते जरूर वाचा, कारण ह्याच्यात बेस्ट प्रॅक्टिसेस दिले, केस स्टडीज ही आहे आणि काय मेथडॉलॉजी ही म्हणाली अनेक सेन्सरी हे, पण ते पण नुसतं टिळा लावल्यासारखं नाही झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला पीपीटी नको, प्रशिक्षण नको, पण मग काय क्रिएटिव्हली आणि त्या गटाची काय गरज आहे. ओके म्हणजे तोच मसाला सगळीकडे नाही झाला पाहिजे. अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत. त्यांना आता खूप सजेशन्स येत आहेत बरं का सर. म्हणजे आता मी तुम्हाला दोघांना पुन्हा व्यवस्थेचा अनुभव असल्यामुळे विचारते, थोडं समारोप घेऊ आपण की एक आता धोरण जाहीर झालेलं आहे. कोणीतरी मगाशी म्हणलं की को क्रिएट नाही झालंय, बिल्ड नाही केलंय, डायरेक्ट जाहीर झालेलं आहे. साधनरी म्हणाले तर आता हे झालंय, मग आपण पोस्ट फॅक्टो काही बोलतो. आता पुढचा प्रश्न असा आहे आपल्या सगळ्या गटासमोर की या धोरणाच्या अनुभवातनं काही इन्साइट्स आले. जसं 6 वर्षांचं पेड सबॅटिकल मिळू शकते का शिक्षकांना, तर तंत्रज्ञानाचं नॉलेज घेता येईल. तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला की शिक्षकांमध्ये एकही जर असेल त्यांच्या प्रश्नांबद्दलचं तर काहीतरी वेगळं चित्र असू शकतं. मल्टीसेन्सरीचं पण आपण बोललो. तर हे सगळे आता आयडियाज आहेत. पण आपल्याला जर भविष्यामध्ये शिक्षकांच्या मानसिक आरोग्याला बद्दल संवेदनशील असं जर धोरण या देशाचं झालं पाहिजे असं वाटत असेल, तर आतापासून आम्ही काय केलं पाहिजे पुढच्या 5 वर्षांमध्ये? सुरुवातीला तुम्ही दोघांनी तुमचे काही सजेशन असतील तर सांगा, आणि मग इतर कोणाचे असतील तर आपण ऐकू आणि मग थांबूया. की धोरणात्मक बदल होण्यासाठी लॉंग टर्म मध्ये काम करायचं, तर पुढच्या 4-5 वर्षांमध्ये असं काय केलं पाहिजे जेणेकरून आता धोरणात्मक बदल जेव्हा मी म्हणते तेव्हा आताच्या धोरणातले काही चांगल्या गोष्टी कंटिन्यू करणं ही असू शकतं, किंवा ज्या अगदीच प्रॉब्लेमॅटिक आहेत त्या आपल्याला काढून टाकायचे असंही असू शकतं. तर तसं तुम्ही काही सुचवू शकाल? जर मानसिक आरोग्य शिक्षकाचं जर म्हणजे जपणूक व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल आणि धोरणात काही बदल व्हावा असं वाटत असेल, तर मला असं वाटतं प्रत्येक स्तरावर ज्या शिक्षक संघटना आहेत त्या काम करत असतात, त्यांची मागणी असते आणि त्याप्रमाणे त्यांनी जर आतापासूनच ते निवेदन वगैरे तयार करून ठेवले, त्याच्या ज्या काही मागण्या असतील त्या जर आतापासून दिल्या तर निश्चित त्यात बदल होऊ शकतो. आता समजा एखादी गोष्ट आहे, आता या ठिकाणी बरेच गोष्ट चर्चेला गेली की टीईटी, पण टीईटी हे एक धोरण झालं किंवा त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल झाला, त्यानुसार ती लागू झाली. परंतु जर शिक्षकांनी ती एक मानसिकता बोलली आपण टीईटी झालं पाहिजे. आता टीईटी का व्हावं, मी एक उदाहरण देतो आमच्या जिल्ह्यातलं. एका ठिकाणी ज्या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकामध्ये वाद झाला, मुख्याध्यापकाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिकार कर्तव्य जे माहिती नसतील तो त्यांना फेस कसा करणार? मग हे जे टीईटी धोरण ज्या ठिकाणी आलं की तो टीईटीच्या माध्यमातून कमीत कमी ते जे आर असेल किंवा काय असेल ती माहिती वाचेल आणि त्याचे ज्ञान समृद्ध होईल, म्हणजे तो त्या ठिकाणी त्याच्या समस्या त्या ठिकाणी सोडवू शकेल. म्हणजे हे एक याच्याकडे आपण पॉझिटिव्हली पाहिलं पाहिजे. परंतु ज्या गोष्टी त्यांना आता आम्ही आमच्या जिल्ह्यात जे उपक्रम राबवतो तो वेगळा गोष्ट आहे, परंतु त्यांची मागणी आहे की आम्हाला वारंवार माहिती मागितली जाते, ते एक धोरणात त्याचा विचार होऊ शकतो. किंवा भविष्यात त्यांना आता इथे बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांना रजा मिळते का. आता आम्ही आमच्या एका शिक्षकाला 3 वर्षासाठी सोडलं, म्हणजे ते रजाही मिळते. नाही बिनपगारी नाही, पगारावरच दिले त्याला. आम्ही 3 वर्षासाठी गेला, तो कार्यमुक्त केला आम्ही त्यांना. दिल्लीला त्या अभ्यासासाठी पाठवलं त्यांना. म्हणजे प्रत्येक शिक्षकाने जर अभ्यास केला किंवा जी नियमावली वाचली तर त्यांचे अधिकार सुद्धा त्यांना कळू शकतात, तर त्यानुसार ते त्या ठिकाणी मागणी करू शकतात. म्हणजे शिक्षक संघटनांनी एक सकारात्मक विचार करून प्रशासनाशी चर्चा करून जर या प्रकारे जर काही मार्ग काढला तर निश्चित होऊ शकतो. निवेदन किंवा अभ्यासपूर्वक मांडणी एक आहे. सर आपण काही सुचवाल का? मानसिक आरोग्याच्या बाबतीत म्हणजे आता बरीच चर्चा झाली आपली, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता जे धोरण आले एनपी मध्ये ज्या 2-3 प्रकरणांमध्ये याच्यावर उल्लेख केलेला आहे. मुळात शिक्षक कसा असावा आणि शिक्षकासाठी काय करावं. आता खरं तर प्रशासकीय बाबी शैक्षणिक कामं लादू नयेत, त्यांचं काम कमी करावं, तांत्रिक बाबी त्याच्यामध्ये जास्त वाढ करावी, या सगळ्या बाबी दिलेल्या आहेत. त्याचे इम्प्लिमेंटेशन हळूहळू होईल. म्हणजे हे मानसिक आरोग्यावर परिणाम करणारेच घटक आहेत, म्हणूनच धोरणात त्यांनी दाखवलेलं की शिक्षकांसाठी काय काय केलं पाहिजे. पण आता काय होतंय, जरी म्हणले शासन किंवा धोरणात गेल्यावर शैक्षणिक कामं काढून टाका, काही कामं अशी की ती काढताच येत नाही. उदाहरणार्थ निवडणुका,
हे नाही करता येणार तुम्हाला, म्हणजे सगळ्यांना घेऊनच ते करावं लागतात. त्यामुळे धोरण जे आहे त्या धोरणामध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आता प्रश्न असा आहे की मानसिक आरोग्य जे हे 3 प्रकार, एक तर म्हणजे वैयक्तिक मानसिक आरोग्य वैयक्तिक बाबींमुळे खराब होतं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट प्रशासकीय बाबींमुळे खराब होतं. त्याच्यावर जर अनेक उपाययोजना केल्या जसे साहेबांनी केल्या तशा आता टेक्निकल गोष्टी आल्या. आमच्या काळामध्ये आम्ही वन टाइम माहिती घेत होतो. एकदाच 1 सप्टेंबर एकदा घेतली की परत वर्षभर माहिती मागत नव्हतो. तो वन टाइम एकदा संचवणी झाली की परत त्याच्या जशी जनगणना होते त्याच्यावर अनेक वर्ष 5 वर्ष पंचवार्षिक चालतं, तसं आमच्या माहितीवर वर्षभर चालतं. अशी जर घेतली तर शिक्षकांची ते काम कमी होतं. आता शिक्षकांचा तिसरा भाग असा आहे की प्रशासकीय बाबी एवढ्या आहेत आमच्याकडे की तुम्ही म्हणाल राजा कशाला, आमच्याकडे रजेचे एवढे प्रकार झालेत, मला पोरं सांभाळायलाच माणूस नाही तर रजा देणार कुठून. म्हणजे याच्यावर सुद्धा जर शासनाने विचार केला की माणसं भरपूर शिल्लक आहेत, पण आमच्याकडे रजा कालावधी जर सेकंडरीला किंवा हायर सेकंडरीला तरतूद आहे माणूस नेमायची, प्रायमरीला तरतूदच नाही. रजेवर गेला का दुसरा माणूसच नेमता येत नाही तिथे, त्याचा पगार द्यायचं कोणी, स्थानिक समित्या वगैरे आहेत असं म्हणतात, द्यायचं कोणी, तर तो परत आणखी शासनाकडे येईल. त्यामुळे अशा 3 गोष्टी आहेत. त्यामुळे शासनाने विचार केलेला आहे धोरणामध्ये, पण तरी सुद्धा या धोरणामध्ये हळूहळू कमी होईल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट माझं मत असे की शिक्षकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी स्वतःच विचार केला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण त्याच्या मानसिक आरोग्यावरती मुलाचं मानसिक आरोग्य म्हणजे जसं 2च गोष्टी सांगतो की मुलाला समजून घेतलं पाहिजे. असं तुम्ही जेव्हा शिक्षकाकडनं अपेक्षा करता तेव्हा शिक्षकाला प्रशासनाने समजून घेतलं पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा शिक्षकाच्या सगळ्या गोष्टी प्रशासन मान्य करेल ना तेव्हा शिक्षक आपोआपच काम करेल. म्हणून मी मला सांगितलं तसं शिक्षक जसा शाबासकी लागते तसं दुसरी शिक्षकाच्या बाबतीत एक ड्रॉबॅक असा आहे की शिक्षक घाबरा प्राणी दुसरा कुठलाच नाही. म्हणजे ते जसा पान पडलं तरी आभाळ पडलं तसं आमच्या माणसाचं आहे. आणि आमच्याकडे दम देणारी माणसं फार आहेत, म्हणजे महसूलची पण आहेत, आरोग्याची पण आहेत, सगळ्या डिपार्टमेंटची. म्हणून त्यांनी स्वतः त्यातली काळजी घेतली. फार काही होत नाही पण हे सांगायला कुठेतरी पाहिजे. म्हणून प्रशासकीय सपोर्ट असेल तर मानसिक आरोग्य चांगलं राहतं. वैयक्तिक स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. म्हणून आनंदाने जगूया नावाने मी गेले अनेक वर्ष व्याख्यान घेतो. 4 गोष्टी सांगेल की शारीरिक आरोग्य खरंच जपा, दुसरं मानसिक आरोग्य, तिसरं आध्यात्मिक आणि 4थं सामाजिक. आणि हे जर केलं तर मुलांचं आरोग्य चांगलं राहील आणि आपोआपच समाज चांगलं म्हणेल. कोण चांगलं म्हणे याची वाट बघत बसू नका. तुम्ही जर चांगलं काम केलं ना तर प्रचार करायची गरज पडत नाही, आपोआप बक्षीस मिळतच. हा अनुभव आहे. शिक्षकाचं मानसिक आरोग्य आणि शिक्षकाला जर शाबासकी दिली तर याचं एक उदाहरण आम्ही देऊ शकतो. 2021 ला आमच्या जिल्ह्याचा निकाल 11% होता स्कॉलरशिपचा. गेल्या वर्षाचा निकाल आमचा 45% झाला. फक्त हे त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे आपण. येस, मला वाटतं धोरणात्मक पातळीवरची चर्चा करताना खूप महत्वाचे मुद्दे आलेले आहेत. एक तर धोरण म्हणताना फक्त आणि फक्त शैक्षणिक धोरण आणि शैक्षणिक धोरण 2020 इतका संकुचित विचार या डिस्कशन मध्ये राहिला नाही. खरं तर शिक्षकांच्या नेमणुकीपासून ते आता भविष्यवेधी काही आपल्या धोरणामध्ये बदलांची गरज आहे, तर त्याबद्दलचा छान विचार झाला. इंटरसेक्शन किंवा वेगवेगळ्या म्हणजे जेंडरचा मुद्दा आला, कास्ट क्लासचा आला. हा जसा एक क्रॉस सेक्शनल मगाच्या एका स्टडी मध्ये राधाने मांडलं तसं एक महत्वाचा मुद्दा वल्नरेबिलिटीच्या डिफरन्सचा, की शिक्षक म्हटल्यावरती पण वेगळ्या ज्या कॅटेगरीज आहेत त्यामुळे धोरणांचा कुठल्या कॅटेगरीवरती म्हणजे कंत्राटी शिक्षकांवरती होणारा परिणाम आणि एडेड आणि सिक्युअर जॉब असणाऱ्या शिक्षकावरती होणारा परिणाम याच्यात काही फरक आहे का, तो एक छान चर्चेला आला. कदाचित जे धोरण आहे ते पाहिजे ते शिकणं यासाठीच आहे का मिळते ते शिकणं यासाठीचं बनलंय, आणि पुढे जर पाहिजे ते शिकणं यासाठीचं धोरण बनवायचं असेल तर त्यासाठी काही मुद्देही आले की शिक्षकांमधली एकी आपण कशी वाढवू शकतो. हेमाताईंच्या बोलण्यात एक महत्वाचा मुद्दा आला की आपण धोरणं अशीच्या अशी उचलण्याऐवजी त्याच्या मागे जो अभ्यास आहे त्या त्या देशांचा तोही आपण केला पाहिजे. जर पाश्चात्य हे जर आपण फ्रेमवर्क स्वीकारतो आहोत तर मग तिथल्या शिक्षकांच्या कपॅसिटी बिल्डिंगचं काय मॉडेल आहे ते आपण अभ्यास करणं पण खूप गरजेचं आहे. इथून पुढे जर आपल्याला हवं तसं आणि मुलांच्या भल्यासाठी, शिक्षकांच्या भल्यासाठी, शिवाय प्रशासकीय यंत्रणेच्या पण मानसिक स्वास्थ्यासाठी, कारण शिक्षकांचं मानसिक आरोग्य हे जितक्या लोकांशी आम्ही बोलतोय तेव्हा हा मुद्दा पण खरंच येतोय. सुरुवातीला कदाचित तो एक विनोद म्हणून येतो की अरे आमच्या पण मानसिक आरोग्याचा विचार करा, पण ती खूप गंभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. आपल्याला 1 वर्ग 1 शाळा आणि कदाचित 2 शाळा असा ताण आणि
एखाद्या जिल्हाधिकाऱ्याला एखाद्या एज्युकेशन ऑफिसरला वेगवेगळ्या पद्धतीने जे काम करावं लागतं. तर ह्या सगळ्याच बाजूने विचार करता पुढे जर आपल्याला धोरणात्मक बदल हवे असतील तर आपल्यातली एकी वाढवायची आहे, आपला अभ्यास वाढवायचा आहे. संघटना किंवा जे काही आपण मुद्दे मांडतो, मग ते सोशल मीडिया असेल, वर्तमानपत्र असेल, ते अजून अभ्यासपूर्वक कसे होतील, रिसर्च बेस कसे होतील, याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया. काही एक मुद्दा असा आला की काही गोष्टी, काही जबाबदाऱ्या या शिक्षकांकडनं कदाचित काढल्या जाऊच नाही शकत. उदाहरणार्थ इलेक्शन. तर यामध्ये असंही असू शकतं की हे जेव्हा आपण धोरणात्मक बदलासाठी अभ्यास करतोय तेव्हा आपण बघूया ना की नॉन निगोशिएबल कुठल्या गोष्टी अशा की ज्या आहेत सगळ्यांच्या जबाबदाऱ्या त्या आपल्याही राहणार आहेत. पण मग आम्हाला शिक्षक म्हणून काम करण्यासाठी ही एक चौकट आहे, ती आम्हाला सिक्युअर आणि चांगली करून द्या, मग बाकीच्या जबाबदाऱ्या आम्ही बघू. हे म्हणण्यासाठी जो अभ्यास लागेल तो कदाचित आपल्याला वाढवायचा आहे. आणि आपल्याला जेव्हा मी हे म्हणते तेव्हा नुसतं शिक्षक नाही, तेव्हा नुसतं प्रशासकीय यंत्रणा नाही, तर आपण जे एनजीओज असतील किंवा अभ्यासक, प्रोफेसर्स, अकॅडमिशियन्स जेवढे सगळे या रूम मध्ये आहेत किंवा जेवढ्या सगळ्यांना शिक्षण या प्रश्नाविषयी खूप संवेदनशीलपणे वाटतं त्या सगळ्यांच्याच बाजूने मी हे बोलते. आणि आपण आता हे पॅनल डिस्कशन, मला समजते की प्रत्येकाचा अनुभव इतका आहे, म्हणजे आम्ही खूप वेळा इंटरनलीही बोलतो की संस्था म्हणून आमचं वय जेवढं नाही, आमच्या सगळ्या टीम मेंबर्सचं कधी कधी वय कमी असतं इतर समोरच्या व्यक्तींच्या अनुभवापेक्षा. तर त्यामुळे ह्यांच्याकडून 2-2 दिवस ऐकण्यासारखं आहे खरं तर आपल्याकडे. पण आता आपण वेळेअभावी थांबतो आहोत.